नमस्कार मंडळी, सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, आजचा हा एक व्हिडिओ जो एक मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. मला भरपूर अशा कमेंट आल्या होत्या, की आमच्या घरामध्ये भरपूर झुरळ झालेली आहेत. या झुरळांवरती अगदी खात्रीशीर असा उपाय सांगा, ज्यामुळे पुन्हा घरात झुरळ होणार नाही. तर त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. अगदी सहज सोप्या रीतीने करता येईल असा घरगुती उपाय आज आपण बनवणार आहोत. तर ज्याच्या वापरामुळे तुम्ही पाहाल फक्त एकदाच हा उपाय करा. पुढची 5 वर्ष कधीच तुमच्या घरामध्ये झुरळ होणार नाहीत. तर हा उपाय बनवायचा कसा ते पाहूया. त्यासाठी एका भांड्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला टाकायचं आहे गव्हाचं पीठ. आजचा हा उपाय बनवण्यासाठी जे काही पदार्थ आपण वापरलेले आहे, त्याचं प्रमाण हे योग्य असणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात सुद्धा स्किप न करता हा शेवटपर्यंत नक्की पहा. पहा, एका भांड्यामध्ये आपण इथे 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ नसेल तर इथे तुम्ही मैदा सुद्धा वापरू शकता. त्यासोबतच आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे 2 चमचे साखर. साध्या साखरेऐवजी तुम्ही इथे पिठी साखर असेल तर अगदीच योग्य. ही पिठी साखर सुद्धा 2 चमचे तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता. या उपायामध्ये आपण गव्हाचं पीठ आणि साखरेचा वापर झुरळांना बाहेर काढण्यासाठी, म्हणजे जर कुठे लपलेले असतील, अडगळीच्या ठिकाणी असतील तर अट्रॅक्ट करण्यासाठी या गव्हाच्या पिठाचा आणि साखरेचा वापर केला. याच्या गोडव्यामुळे झुरळ या उपायाकडे अट्रॅक्ट होतात आणि हे खाऊन झुरळ हे कायमस्वरूपी आपल्या घरातून दूर पळून जाणार आहेत. यासोबतच एक खूप महत्त्वाचा असा एक इन्ग्रीडियंट्स यामध्ये आपण मिक्स करणार आहोत. तो म्हणजे बोरिक ॲसिड पावडर. ही बोरिक पावडर तुम्हाला कुठल्याही केमिस्ट शॉपमध्ये अगदी सहज आणि स्वस्तात मिळते. तर ही बोरिक पावडर प्रत्येक किचनमध्ये असायलाच हवी अशी आहे, कारण अनेक कीटक दूर करण्यासाठी याचा खूप फायदा होतो. त्यामुळे आजच्या या उपायामध्ये सुद्धा आपण याचा वापर करतोय. ही बोरिक पावडर सुद्धा आपण 2 चमचे यामध्ये मिक्स करणार आहोत. आणि आता सगळ्यात शेवटी आपल्याला लागणार आहे कडुलिंबाची पानं. मला अशी फ्रेश कडुलिंबाची पानं मिळालेली आहे. तुम्हाला सुद्धा मिळाली तर ती नक्की घ्या. त्याचा इफेक्ट तुम्हाला सगळ्यात जास्त जाणवेल. फ्रेश कडुलिंबाची पानं नसतील आणि वाळलेली असतील तर त्याची सुद्धा पावडर तुम्ही इथे वापरू शकता. कडुलिंबाची फ्रेश किंवा वाळलेली पानं काहीही मिळालं नाही तर सरळ केमिस्ट शॉपमध्ये कडुलिंबाचं तेल मिळतं. हे तेल सुद्धा तुम्ही या उपायामध्ये वापरू शकता. तर पहा, माझ्याकडे ही फ्रेश पानं आहेत, तर तीच आपण थोडीशी पाणी घालून वाटून घेणार आहे. त्याची फ्रेश अशी पेस्ट आपण बनवणार आहोत. कडुलिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. घरातील झुरं पळून लावण्यासाठी कडुलिंबाची पानं खूपच फायदेशीर असतात. यासाठी आपल्या घरातील कोपऱ्यांमध्ये जरी तुम्ही कडुलिंबाची ताजी पानं जरी ठेवली, तरी कडुलिंबाच्या स्ट्रॉंग अशा वासामुळे आपल्या घरामध्ये झुरळ हे अजिबात होत नाही. तर पहा, कडुलिंबाच्या ताज्या पानांचा असा आपण थोडंसं पाणी टाकून रस तयार करून घेतलाय. हा रस आपल्याला या सगळ्या कोरड्या पावडर्समध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे. जसं आपण गव्हाचं कणिक भिजवतो अगदी त्याप्रमाणे थोडंसं घट्टसर असं याचं कणिक आपल्याला इथे भिजवून घ्यायचं आहे. याचे वाटलेस तर तुम्ही छोटे-छोटे असे बॉल्स किंवा गोळे तयार करू शकता किंवा ॲज इट इज आता ही जी घट्टसर अशी पेस्ट आहे, ही पेस्टसुद्धा तुम्ही झुरांवरती वापरू शकता. आता ही वापरायची कशी ते पाहूया. आता सगळ्यात आधी बघा, ही जी आपण घट्टसर अशी पेस्ट तयार केली आहे, ही पेस्ट तुम्ही तुमच्या किचनमध्ये, किचन काउंटर खाली किंवा गॅस खाली कुठे जिथे सगळ्यात जास्त तुम्हाला वाटतं की झुरळ येऊ शकतात, अशा ठिकाणी ही पेस्ट आपल्याला सरळ चिटकून द्यायची. तुम्ही पाहिलं असेल, पेस्ट कंट्रोल करण्यासाठी ज्यावेळेस आपल्याकडे पेस्ट कंट्रोलवाले येतात, त्यावेळेस ते अशीच एक प्रकारची पेस्ट अगदी कोपऱ्या-कोपऱ्यात आपल्या घरामध्ये लावत असतात. तर अगदी त्याचप्रमाणे ही घट्टसर अशी पेस्ट आपल्याला किचनमध्ये, जिथे सगळ्यात जास्त अडगळीच्या जागा आहेत किंवा तुम्हाला वाटतं की किचनच्या सिंक शेजारी किंवा वॉश बेसिनच्या खाली, फ्रिजच्या मागे, बऱ्याचशा किचन कॅबिनेट्समध्ये झुरळ येऊ शकतात किंवा येतायत, अशा ठिकाणी थोडी-थोडी करून ही घट्टसर पेस्ट आपल्याला अशी हाताने लावून घ्यायची आहे. ही पहिल्यांदा तुम्हाला थोडीशी ओलसर वाटेल, परंतु अगदी काही दिवसातच ती थोडीशी ड्राय सुद्धा होते. या पेस्टमुळे तुम्ही पाहाल फक्त झुरळच नाही तर घरामध्ये लाल किंवा काळ्या मुंग्या वगैरे सुद्धा आपल्या किचनमध्ये होणार नाहीत. आता ही पेस्ट झाली. अगदी त्याचप्रमाणे या पिठाचे आपण हे जे गोळे तयार करून घेतलेले आहे, हे गोळे तुम्ही आपल्या किचनमध्ये किंवा घराबाहेर, गॅलरीमध्ये जिथे कुठे झुरळ सगळ्यात जास्त येतात अशी शंका तुम्हाला येते, अशा ठिकाणी तुम्ही हे पिठाचे गोळे एक-एक करून नक्की ठेवा. हे असेच फरशीवर जर तुम्हाला टाकायचे नसतील, तर एखाद्या वाटीमध्ये किंवा न वापरता येणाऱ्या मातीच्या अशा एखाद्या पणतीमध्ये 1 ते 2 गोळे ठेवून तुम्ही अगदी किचनमध्ये, घरामध्ये कुठेही कोपऱ्यामध्ये ही पणती अशी या गोळ्यांची ठेवू शकता. फक्त लक्षात ठेवायचं आहे,
हे जे तयार उपाय आहेत हे लहान मुलांपासून किंवा घरामध्ये जर पाळीव प्राणी वगैरे असतील तर त्यांच्या हाताशी, तोंडाशी लागू नये याची काळजी घ्यायची आहे. हा उपाय तर आपल्याला करायचाच आहे. त्याबरोबरच आपल्याला आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक म्हणजे झुरळ होतात का? तर घरामध्ये जर अस्वच्छता असेल, तर घरामध्ये झुरळ हे होऊ लागतात. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं काम हे करायचंय, आपलं किचन, आपलं घर हे नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. रात्री झोपण्याआधी किचन ओटा आवरून, किचन ओट्यावरती किंवा किचनमध्ये फरशीवरती कुठे फूड पार्टिकल्स वगैरे सांडलेले नाहीत ना, याकडे लक्ष द्यायचंय. त्याचबरोबर घरात सगळ्यात जास्त जर कुठे पाणी वगैरे लीक होत असेल, सगळ्यात जास्त ओलावा जिथे असतो, तिथे सुद्धा हे असे बारीक कीटक, सगळ्यात जास्त झुरळ या ओलाव्याच्या ठिकाणी होत राहतात. त्यामुळे जर कुठे लीकेज वगैरे असेल, सतत पाणी हे साचत असेल, तर त्यावरती त्वरित काम करायचंय. घर हे नेहमी कोरडं आणि स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो फ्रेंड्स, आय होप की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगाचा वाटला असेल. माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या जवळच्या लोकांना सुद्धा नक्की शेअर करा. तुमच्याप्रमाणे त्यांना सुद्धा हा व्हिडिओ नक्कीच उपयोगाचा ठरेल. आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा. हे अगदी फ्री आहे. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.